आपले पेपर पॅटर्न पूर्ण बनवून झालेले आहे. आता आपण ते कपड्यावर सेट करूया. हे बघा, अशा प्रकारे मी पेपर पॅटर्न सेट केलेलं आहे कपड्यावर. आणि मग ह्यानुसार आपण आखून घ्यायचं आहे. जसं पेपर पॅटर्न ठेवलेलं आहे, मागचा भाग, साईड पीस, योक, बाही आणि तिरप्यामध्ये कटोरी. तिरप्यामध्ये कटोरी कशी ओळखायची, तर ह्या लाईनकडे लक्ष द्यायचं. ही जर क्रॉसमध्ये दिसत असेल किरपी, तर ती बरोबर क्रॉसमध्ये आहे. हे आखायचं आहे. बघा, ते असं ह्या प्रकारे आपण पेपर पॅटर्न ठेवून आखून घेतलेलं आहे. आता हे पेपर पॅटर्न रिमूव्ह करूया आपण. आणि लाईनच्या आतल्या साईड, इन साईडने कट करायचे आहे. लाईनच्या बाहेरून कट केलं तर ते अजून माप वाढत जाते. एक 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 सूत करून ते ब्लाऊज असं वाढत वाढत बिघडवून जाते. ब्लाऊज खूप फिटिंगवालं गारमेंट आहे, तेव्हा लक्षपूर्वक कापायचं आहे, शांत चित्ताने कापायचं आहे. हे पेपर पॅटर्न आपण बाजूला ठेवूया. आणि हे बघा, आता कपड्यावर आखून झालेलं आहे आपलं. आता त्यानुसार आपण कपडा कट करून घेऊ. बरोबर लाईनच्या आतल्या बाजूने कापायचं आहे. ही लाईन आपली. गळा आपण फक्त आखून घ्यायचा आहे, पण कापायचा नाही. मी गळा आखून ठेवते का बस. 3ची शोल्डर पट्टी ठेवायची आपल्याला, बाकीचा गळा. आणि मागचा गळा आहे 9.5चा. हा आखून ठेवते, कापायला आपण नंतर कापायचं आहे. हे बघा, हे लाईनच्या ई साईडने कट करा. हे पाय, ह्या प्रकारचा असा जर डिझाईनचा कापड असेल, मागच्या साईडला डिझाईन दिलेली आहे, बाहीला डिझाईन दिलेली आहे. आणि माप आहे आपलं मोठं मोठं म्हणजे 38 कंबर आहे, बरोबर आहे. तर अशा वेळेस काय करायचं की बाही पहिली काढून घ्यायला लागेल आपल्याला, कारण बाहीची हाईट पण 8 इंच आहे. पहिली बाही काढायला लागेल. भले मागच्या भागाला साईडमध्ये आपल्याला जॉईंट लावायला लागलं तरी चालेल, कारण बाहीमध्ये जॉईंट नाही देता येणार ना. बाही तर तुम्हाला आवश्यकतेनुसार 8 इंच घ्यायलाच लागणार आहे. हे बघा, आपण ह्या पट्टीपेक्षा खाली 1-1.5 इंच घेतही आहे, अजूनही घेतलं समजा तरी 8 इंच इथे येते. ठीक आहे, पहिल्यांदा आपण बाही काढून घेऊया. पहिली ही डिझाईन सेट करूया. ही काठाची जी डिझाईन आहे ती एकमेकांवर बरोबर सेट करायची आहे. बाहीची डिझाईन पाठच्या भागाचं सध्या नाही बघत आहे मी, ते नंतर आपण सेट करू. पहिली बाहीच काढून घेऊ आपण सेपरेट. पिनअप करायचंय, पिन लावून घ्यायचे डिझाईन सेट करून. हे बघा, ह्या प्रकारे मी प्रिंटवर फक्त काठावर डिझाईन हे करून सेट करून घेतलेली आहे मी. आता इथे आपण बाही टाकून घेऊया. आपल्याला जितकी खाली घेता येईल, पण ऑड पण नाही वाटायला पाहिजे, तेवढी आपण घेऊया. आपल्या बाहीचा सेंटर काढून घेऊया आपण. सेंटर मार्क करूया. अशा प्रकारे मी सेंटर मार्क करते, म्हणजे हा सेंटर बरोबर ह्या डिझाईनला आला पाहिजे. हा ब्लू लाईन आपण जे आखतोय तिथे आला पाहिजे. हा पहिला समोरचा होता, समोरच्या भागाला जॉईंट पडेल आपल्याला. त्यापेक्षा आपण असं करूया की हा असा पलटून घेऊया. मागच्या भागाला जॉईंट लागला तर हरकत नाही. आणि आपण आता बघा, ही जी बॉर्डर आहे त्याच्यापेक्षा 1-1.5 इंच खाली घेऊ आपण, लागेल तर. मार्क करून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ही पण डिझाईन ओके. आणि त्यानुसार आता मी पहिल्यांदा काय करत आहे, बाहीच कटिंग करून घेते. कपडा खालीवर आहे बघा, कपडा कमी जास्त आहे. इथे सेंटर बघा आणि इथे सेंटर बघा, हे वरचा आणि खालचा सेंटर. पहिली खाली बॉर्डर कापून घेते मी, कमी जास्त होण्यापेक्षा. ॲक्युरेट खालचा भाग ॲक्युरेट कापत आहे मी, आणि मग साईडचे वगैरे थोडे 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवून देत आहे. जॉईंट आपण
नंतर शिवायला बसू तेव्हा लावून टाकू. अजून तर आपल्याला साइड पीस, कटोरी, बॅक साइड सर्वच बसवायचं आहे. बाही झाली आपली कापून, सेपरेट केलेली आहे बाही. आता आपण इथे सेंटर बरोबर बसून बॅक साइड काढून घेऊ. कटोरी, साइड पीस सर्व आखून घेऊ. हे बघा, मागच्याची पण मी गळा इथे पिन केलेलं आहे आणि इथे पण पिन लावलेली आहे. डिझाईन सेट करून घेतली आहे. मागचा भाग जेवढा बसेल तेवढा आका, बाकीचा आपण जॉईंट लावू जसं जिथे मिळेल. हे बघा, इथे आपल्याला शिलाईसाठी जॉईंट मारायला लागतो, भले तो शिलाईमध्येच जातो पण लावायला लागते. म्हणून पहिल्यांदा बाही कट करून घेतली आणि मग मागचा भाग करत आहे. आता हीच पट्टी आपण इथे पण लावू शकतो. आता डिझाईन आपली इथपर्यंत आहे आणि गळा तर काय, गळा छोटाच आहे ह्याचा, डिझाईनचा गळा छोटा आहे. हे बघा, त्याचा काय उपयोग होणार नाही आहे म्हणून आपण त्याचा मागचा भाग बनवते. कट करून घेते मी. आता आपण समोरचा भाग, कटोरी आणि योक काढून घेऊया. थोडासा जास्तच काढायचा अस्तरपेक्षा. नंतर आपण अस्तर जोडल्यावर तो एक्स्ट्रावाला कट करून टाकूया. कटोरी बरोबर क्रॉस मध्येच ठेवायची आणि कट करायची आहे. कटोरी, योक, साइड पीस, बाही आणि मागचा भाग आपला कट करून झालेला आहे. आता आपण जोडायला घेऊया.